श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मांसाहार केल्यानंतर स्वामींची सेवा करावी की नाही, नामस्मरण करावे की नाही, देवपूजा करावी की नाही, स्वामी चरित्र सारामृत वाचावे की नाही. मित्रांनो, असा अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. आपल्याला असा प्रश्न देखील पडतो की आपण स्वतः करत नाही, परंतु आपले घरचे मांसाहार करतात. मग अशावेळी आपण स्वामींची सेवा केलेली चालते का? मित्रांनो, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर अशीच कधीही न ऐकलेली माहिती मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपले मन हे खूप चंचल असते. आपल्या मनामध्ये सतत काही ना काही विचार सुरू असतात. आपले मन आपल्याला शांत बसू देत नाही. म्हणूनच आपण ज्यावेळी पूजा करतो किंवा देवाची सेवा करतो त्यावेळीसुद्धा आपले मन लागत नाही. आपल्या मनामध्ये खूप गोंधळ सुरू असतो. खूप काही विचार येत असतात. आपण आपल्या परीने स्वामींची सेवा करतो. आपल्या सर्वांना स्वामी सेवा मनापासून करावीशी वाटत असते. परंतु मांसाहार केल्यानंतर स्वामींची पूजा करावी की पूजा करू नये अशी शंका मनामध्ये कायम राहते. मांसाहार करून पूजा करणे स्वामींना चालते का, किंवा स्वामींना असे अजिबात चालत नसेल ना, असे विचार देखील आपल्या मनामध्ये येतात. परंतु मित्रांनो, ज्यावेळी आपण शुद्ध शाकाहारी जेवण जेवतो त्यावेळी आपल्या मनामध्ये असे काहीच विचार येत नाहीत किंवा अशी कोणतीही शंका उत्पन्न होत नाही. असे का होते याचा आपण कधी विचार केला नसेल. तर मित्रांनो, ज्यावेळी आपण मांसाहार जेवण जेवतो त्यावेळी आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या अयोग्य समजतो. आपल्या मनाला शंका पडलेली असते. त्यावेळी स्वामींची सेवा किंवा देवपूजा करणे हे अयोग्य वाटत असते आणि त्यामुळे आपल्या मनातही असे विचार येऊ लागतात. आज आपण देवपूजा करू नये असे आपल्याला वाटते. ज्यावेळी आपल्या घरामध्ये मांसाहार जेवण बनवले जाते त्यावेळी आपल्या घरातील वातावरणसुद्धा बदलते. मित्रांनो, जर का आपण त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्या दिवशी घरामध्ये वादविवाद होतात. घरातील वातावरण अशांतता निर्माण होते. मन अस्वस्थ होऊ लागते. तर यावर काय उपाय करावा, म्हणजे ज्यावेळी आपण मांसाहार करतो त्यावेळी स्वामी सेवा किंवा अन्य देवतांची कोणतीही सेवा आपल्याला करायची नाही. आपण असे समजायचे की तो एक दिवस आपण सेवा केलीच नाही आणि स्वामी सेवेविना आपल्याला त्या दिवशी तसेच राहावे लागणार आहे. त्या दिवसाची देवपूजा, स्वामी चरित्र पारायण किंवा कोणत्याही सेवा आपल्याला अजिबात करायची नाही. मित्रांनो, गुरुचरित्रामध्ये असे लिहिले आहे की ज्या दिवशी आपले हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे. म्हणून या सर्व गोष्टी आपल्या स्वतःवर अवलंबून आहेत. म्हणून अशावेळी आपणच आपल्या मनाला प्रश्न करायचा की मी मांसाहार केल्यानंतर स्वामींची पूजा केली तर स्वामीला आवडेल का? मग मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्की मिळेल. मांसाहार करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण स्वरूपाने आंघोळ करून शुद्ध होऊन तुम्ही पुन्हा भक्तिभावाने स्वामी सेवा करू शकता. जर तुम्हाला मांसाहार सोडायचे असेल तर काही मुद्दे आहेत, त्याचा वापर करून तुम्ही मांसाहार हळूहळू सोडू शकता. स्वामी समर्थांची सेवा आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्ग अनुसरणे हे अत्यंत पवित्र आहे आणि स्वामी समर्थ आपल्या अनुयायांना शुद्ध जीवन जगण्याची शिकवण देतात. मांसाहाराचे त्यांना परिहार करण्याचे वचन घेतल्यावर आपल्याला आत्मविश्वास आणि शुद्धतेचा अनुभव होईल. हे एक आव्हानात्मक असू शकते, पण आपल्याला संकल्प, धैर्य आणि साधना यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. रोज होणारा मांसाहार सोडण्यासाठी काही मार्गदर्शन. स्वामी समर्थांच्या भक्तिमार्गावर ठाम विश्वास ठेवा. स्वामी समर्थांच्या कृत्यांना आणि शिकवणीला तुमच्या जीवनात समर्पित करा. त्यांच्या सेवेसाठी तुमच्या आहारातील बदल आवश्यक आहे. त्यांचे आशीर्वाद आणि समर्थ तुमच्या जीवनातील नकारात्मकतेला दूर करण्यास मदत करू शकते. मद्यप्राशन, मांसाहार करून मंदिरात जात नाही तोच प्रकार मानवी शरीराच्या बाबत आहे. आपले शरीर हे मंदिर आहे. मांसाहार सोडण्याची इच्छा आहे तर तुमच्या मनाची तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. स्वधार्मिक विचारावर आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनातील चावते आणि पळते ही विचारधारा तुम्ही काढून टाका. हळूहळू बदल करा. संपूर्णपणे मांसाहार थांबवण्याच्या ऐवजी हळूहळू मांसाहार कमी करण्याचा प्रयत्न करा. एक दिवस, एक आठवडा कमी करा. आपली इच्छा आणि ध्येय हळूहळू साध्य होईल. खूप मोठ्या प्रवासाची सुरुवात एका पावलाने होते. पुन्हा प्रारंभ करण्याचे धैर्य ठेवा. जर तुम्ही मांसाहार सोडताना परत त्यात गेले तर निराश होऊ नका.
प्रत्येक वेळी नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा स्वामी समर्थांच्या साधना आणि प्रार्थनेत समर्पित राहा. अधिक पौष्टिक आणि चवदार पर्याय शोधा. मांसाहाराची खूप तंगी असते, त्यावर चांगले पौष्टिक आणि चवदार शाकाहारी पर्याय वापरा. भाज्या, कडधान्ये, सोया, टोफू, तत्वधान्ये आणि विविध शाकाहारी पदार्थांचे सेवन करा. हे आपला आहार समृद्ध करेल. सकारात्मक उदाहरण घ्या. ज्या लोकांनी मांसाहार सोडला आहे आणि त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे त्यांचे अनुभव ऐका. हे तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकते. किंमत आणि सरासरी काढा. सहसा मांसाहारी पदार्थ महाग असतात. 200 रुपयात एक व्यक्ती खाईल इतके बकऱ्याचे मटण येते. तेवढ्यात आठवडाभर पुरेल इतका भाजीपाला सहज मिळतो. शिळे मांसाहारी अन्न खाता येत नाही, खराब होते. तसेच शाकाहार बाबत नसते. स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घ्या. जर तुम्ही त्यांचा विश्वास आणि सेवा केले तर स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सन्मानित करतात. तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या आत्मनिर्भरतेची वाट अधिक सुलभ होईल. निसर्ग आणि देव केवळ तथास्तु म्हणतात. त्यांना आपण आपली इच्छा सांगावी. धैर्य आणि सातत्य ठेवून तुमच्याच इच्छाशक्तीला चालना देऊन नक्की मांसाहार सोडता येईल. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे आणि ते तुमच्या प्रयत्नांना सदैव आशीर्वाद देतील. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.